आज होणार लाडक्या बहिणींना 10वा अधिक 11 हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 9 एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे. सोबतच अक्षय तृतीयानिमित्त आजपासून वाटप जे ते सुरू झालेले आहे. लाडक्या बहिणींना आज तारीख जाहीर झालेली आहे व आज लाडक्या बहिणीसाठी पहिला टप्पा असणार आहे, कारण की आत्ताच काही क्षणापूर्वी घोषणा झालेली आहे. अक्षय तृतीयानिमित्त लाडक्या बहिणींना हप्ता वाटप जे ते सुरू करून टाका अशा पद्धतीचे आदेश आलेले आहेत. तर आता अक्षय तृतीयेनिमित्त लाडक्या बहिणींना एकूण 4 टप्प्यामध्ये पैसे जे ते वाटप होणार आहेत. तो म्हणजे 10वा अधिक 11 हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या मिळणार आहेत. चला तर आज आपण पाहूया नेमकं कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, आज कोणत्या बहिणींना मिळणार आणि 4 टप्पे नेमकं महत्त्वपूर्ण टप्पे कोणते असणार व कोणत्या टप्प्यात कोणाला पैसे मिळणार संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्ही समोर स्क्रीनवर पाहू शकता लाडकी बहीण योजनेचे एकूण 4 टप्प्यामध्ये पैसे वाटप वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर हे 4 टप्पे महत्त्वपूर्ण जाणून घेऊया. तर पहिला टप्पा असणार आहे 9 ते 15 एप्रिल रोजी मित्रांनो. याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 16 ते 25 एप्रिल. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे 26 ते 30 एप्रिल आणि शेवटचा व अंतिम टप्पा 30 ते 5 मार्चपर्यंत. तर अशा मिळून एकूण 4 टप्प्यामध्ये पैसे जे ते वाटप सुरू होणार आहे व यामधील आता कोणत्या महिलांना कोणत्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार हे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते, कारण की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आजपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. 10वा अधिक 11 हप्ता आज बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. चला तर आज कोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार व कोणत्या टप्प्यात कोणाला पैसे मिळणार संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया. तर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला आज पैसे मिळणार का आणि मिळणार तर कुठे कधी मिळणार संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाईल. तर तुम्ही एक लक्षपूर्वक ऐका. तर पहिला टप्पा जो असणार आहे तो 9 ते 15 एप्रिल म्हणजे आज मित्रांनो एकूण आज 9 तारीख आहे. 9 एप्रिल ही आज तारीख आहे आणि आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार ते तर आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो आज 10वा अधिक 11 हप्ता 2 हप्ते लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. यामध्ये सर्वात पहिला टप्पा असा असणार आहे, या टप्प्याच्या अंतर्गत तुम्हाला तर पहिला टप्पा असा असणार आहे की या टप्प्याच्या अंतर्गत अशा महिलांना पैसे मिळणार आहेत ज्या महिलांना 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तो मिळण्यास उशीर झाला होता. अशा महिलांना आज पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, तो म्हणजे 10वा अधिक 11 हप्ता. कारण की तुम्ही पाहिले असेल सुरुवातीला 8वा हप्ता वितरण करण्यास भरपूर उशीर झाला होता आणि या कारणास्तव भरपूर महिला नाराज झाल्या होत्या आणि या कारणास्तव ज्या महिलांना सुरुवातीला उशिरा पैसे मिळाले होते तर अशा महिलांना 9 ते 15 एप्रिल या 4 ते 5 दिवसाच्या अंतर्गत पैसे जे ते वाटप होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे मिळणार तर पहा, दुसरा टप्पा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठा असणार आहे आणि कारण या टप्प्याच्या अंतर्गत अशा महिलांना पैसे मिळणार आहेत ज्या महिलांनी सर्वात अगोदर फॉर्म भरलेले आहेत. म्हणजे लाडकी बहिणीचे फॉर्म ज्या महिलांनी लवकर भरले आहेत अशा महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. याच्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे 26 ते 30 मार्च मित्रांनो. या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणी 10वा हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे आणि तिसरा टप्पा तर झाला मित्रांनो. समजा चौथा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठा टप्पा असणार आहे, तो म्हणजे चौथा टप्पा. कारण या टप्प्याच्या अंतर्गत जवळपास 70 ते 80% महिलांना पैशाचे वितरण जे आहे ते होणार आहे व याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यानुसार पैसे जे आहे ते मिळणार आहे. तर एकूण DBT जरी इनेबल असेल तरी देखील पैसे वाटप करण्यास थोडा वेळ नक्कीच लागणार आहे, कारण की DBTची क्षमता देखील 25 ते 30 लाख अकाउंट्स दर दिवसाला पाठवू शकतात. त्यापेक्षा जास्त पैसे जे ते ट्रान्सफर होत नाही. त्यामुळे पैसे वाटप करण्यास थोडा उशीर नक्कीच होणार आहे व स्टेप बाय स्टेप जिल्हे असणार आहेत. आज 10 जिल्ह्यांची यादी, उद्या 10 जिल्ह्यांची यादी. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप दररोज नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर होणार आहेत व सर्व यादी आपल्या चॅनलवर आपण अपडेट देणार आहोत. चला तर आजच्या 10 जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया. आज नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत ती आपण माहिती व्हिडिओच्या पुढे पाहूया आणि सोबतच लाडक्या बहिणीसाठी जबरदस्त गिफ्टसुद्धा आलेले आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन असाल तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाका. चला तर वळूया आपण व्हिडिओच्या पार्ट 2 कडे. आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज बहिणींच्या खात्यामध्ये 10वा अधिक 11 हप्ता सोबतच वाटप होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो. आणि ही अपडेट देखील आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुम्हाला सांगत आहोत. चला तर आता महिलांचे राहिलेले गिफ्ट म्हणजे गुढीपाडव्याचे गिफ्ट महिलांना आज ते सुद्धा गिफ्ट मिळून जाणार आहे. परंतु हे कोणतं मोठं गिफ्ट असणार आहे आणि कशामुळे हे गिफ्ट वाटायचं राहिलं होतं ते देखील आपण पाहणारच आहोत. हे गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार ते तर आपण जाणून घेणार आहोत आणि या गिफ्ट तुम्हाला सुद्धा मिळू शकते का ते तर पाहणार आहोत. आणि सोबतच लाडक्या बहिणींना 1 नाही 2 नाही तर एकूण 7 मोठे गिफ्ट जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. जर यामध्ये तुमचे नाव आले असेल तर लगेच चेक करा आणि तुमचे गिफ्ट जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. चला तर आता आपण संपूर्ण माहिती पाहूया. आता 10वा अधिक 11 हप्ता आज तर वाटप
वाटप होणारच आहे, परंतु फक्त याच पात्र महिलांना हा हप्ता वाटप होणार आहे. चला तर आता अशा निवडक महिला असणार आहेत की त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. काही महिला ज्या त्या वगळण्यात आलेल्या आहेत व लाडकी बहीण योजनेमधून कायमच्या बाहेरसुद्धा करण्यात आलेल्या आहेत, त्यांची देखील आपण नावे पाहणारच आहोत. तर महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणींना आताची सर्वात आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो. रेशन कार्डवर आता आनंदाचा शिधा मिळणारच आहे. सोबतच बहिणींसाठी 2 गिफ्ट तर रेशन कार्डवरच आहेत. पहिलं गिफ्ट म्हणजे पैठणी साडी, ती सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची पैठणी साडी महिलांना मिळणार आहे. ती म्हणजे रेशन कार्डवर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर गुढीपाडव्याचं तुमचं राहिलेलं गिफ्ट पहिलं गिफ्ट आहे असणार आहे मित्रांनो. ही याच्यानंतर अजून 6 गिफ्ट आहेत, म्हणजे एकूण 7 गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, ते तर आपण पाहणारच आहोत. चला तर ही साडी कशा पद्धतीने मिळणार तुम्हाला, तर रेशन कार्डमध्ये रेशन कार्ड भरायला गेल्याच्यानंतर आनंदाचा शिधा जो आहे तो तुम्हाला मिळत असतो प्रत्येक सणानिमित्त, आणि गुढीपाडव्यासुद्धा देखील आनंदाचा शिधा तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आणि तो मिळाल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत तुम्हाला ही पैठणी साडीसुद्धा मिळून जाणार आहे. आता याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो, 1 एप्रिलपासूनच हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार होती, परंतु काही कारणास्तव 1 एप्रिलपासून सुरुवात न होता आज दिनांक 7 एप्रिलपासून आज ही सुरुवात होणार आहे व नवीन महिन्याची सुरुवात 10वा अधिक 11वा हप्ता एकत्रितरित्या वाटप जे आहे तो होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता 10वा हप्ता आजपासून वाटप तर सुरू झालेलं आहेच. मग सर्वात अगोदर 10 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. या 10 जिल्ह्यामध्ये आज फिक्स पैसे जे आहेत ते येऊन जाणार आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण किंवा दिरंगाई किंवा उशीर अजिबात होणार नाही. डायरेक्ट या 10 जिल्ह्यांची मी नावे तुम्हाला लगेच सांगणार आहे. या 10 जिल्ह्यामध्ये आजच्या आज पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. चला तर त्या 10 जिल्ह्यांची आपण नावे पाहूया. ते 10 जिल्ह्यांची नावे तर आपण जाणून घेणारच आहोत. सोबतच उद्या कोणते 10 जिल्हे, परवा दिवशी कोणते, तर एकूण लाडकी बहीण योजनेसाठी पैसे जे आहेत ते एकूण 3 टप्प्यामध्ये म्हणजे 3 दिवस सलग पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. यामधील मग सर्वात अगोदर म्हणजे आज 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जे ते जमा झालेले असणार आहेत. आणि सोबतच जर 10 जिल्ह्यामध्ये नाव नसेल तर दुसरी यादी आहे मित्रांनो, ती देखील आपण लगेच पाहणार आहोत. त्या दुसऱ्या यादीमध्ये देखील 10 जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत. त्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे ते जमा होणार आहेत. चला तर आजच्या पहिल्या 10 जिल्ह्यांची यादी पाहूया की ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावे पाहूया. तर सर्वात प्रथम मित्रांनो यावेळेस सुरुवात होणार आहे ती म्हणजे पुणे या ठिकाणावरून, कारण की पुणे या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता. परंतु वचनपूर्ती सोहळ्यामध्ये पार पडल्याच्या नंतर महिलांना विचारण्यात आलं होतं पैसे मिळाले का, तर भरपूर महिलांचे हात जे आहे ते खालीच होते. फक्त 30 ते 40% महिलांनीच हात वर केले होते की आम्हाला पैसे मिळाले म्हणून. त्यामुळे आता सुरुवात जी आहे ती सर्वात अगोदर पुणे या ठिकाणावरून होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. ह्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो, सर्वांचा आवडता जिल्हा, तो म्हणजे सांगली सातारा. या जिल्ह्यात देखील आज पैसे वाटप होणार आहेत. याच्यानंतर सोलापूर आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड आहे, त्याच्यानंतर ठाणे आहे, सोबतच नाशिक आहे आणि आता इकडे नंदुरबार साईडला देखील आज पैसे वाटप होणार आहेत, नंदुरबार आणि धुळे. चला आता उद्या कोणते 10 जिल्हे ते आपण पाहूया. दुसरी यादी आपण पाहूया. तर उद्या दुसरी यादी असणार आहे छत्रपती संभाजीनगरपासून सुरुवात होणार आहे. याच्यानंतर अहिल्यानगर आहे, सोबतच बीड, जालना, परभणी, हिंगोली, नाशिक, तसेच धाराशिव व सोलापूर या ठिकाणी उद्या पैसे वाटप होणार आहेत. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे सर्वात मोठा हप्ता जो आहे तो तिसऱ्या दिवशी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. तो म्हणजे कुठे तर नागपूर साईडला आहे मित्रांनो. नागपूर विभाग आहे, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व सोबतच अकोला व अमरावती या ठिकाणी तिसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यात वाटप होणार आहे. आपण यादी तुम्हाला सर्वात अगोदर दिलेली आहे. तर आता गिफ्ट कोणते मिळणार, तर गुढीपाडव्याचं सर्वात मोठं गिफ्ट मित्रांनो बहिणींनो तुमच्यासाठी आलेलं आहे. ती म्हणजे काय, तर पहिले 2च गिफ्ट अत्यंत जबरदस्त, तर एवढी जबरदस्त आहेत की पुढचे गिफ्टसुद्धा तुम्ही म्हणाल पुढचेच तर की यापेक्षाही जबरदस्त गिफ्ट आहेत. तर पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो ती म्हणजे पैठणी साडी, ती सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची तुम्हाला रेशन कार्डवर मिळणार आहे. त्यासाठी अर्ज करायची गरज नाही, डायरेक्ट रेशन कार्ड भरायला गेल्याच्यानंतर आनंद शिधासोबत ही पैठणी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. याच्यानंतर दुसरं गिफ्ट असणार आहे ती म्हणजे 2100 रुपये. हो मित्रांनो, आतापर्यंत महिला आतुरतेने वाट पाहत होत्या प्रचंड की आम्हाला 10वा हप्ता कधी मिळणार, तर हे 10वा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु आता 1500 नाही तर 2100 रुपये जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून तुम्ही त्या पैशांची प्रतीक्षा केलेली आहे आणि अखेर प्रतीक्षा संपलेली आहे व तुम्हाला आता डायरेक्ट 2100 रुपये जे आहेत ते मिळून जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. याच्या गिफ्ट पाहण्याच्या अगोदर बहिणीसाठी एक मोठा धक्का देखील आलेला आहे. तो म्हणजे काय, तर एकूण 52 लाख महिला ज्या त्या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहेत. याचं कारण म्हणजे काय, जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल, 2 ते 3 नियम महत्त्वपूर्ण नियम आहेत मित्रांनो, परंतु ते जर नियम तुम्ही मोडले असतील तरी देखील तुम्हाला याचा लाभ, लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. चला तर ते नियम नेमकं कोणते आहेत व कोणत्या अटी आणि पात्रता आहेत की ज्या की पालन केल्याच्या नंतरच पैसे मिळणार आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. तर यामधील सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली होती ती म्हणजे काय,
तर तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला अजिबात हप्ता मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला, तर हा पहिला नियम झाला. याच्यानंतर दुसरा नियम आहे मित्रांनो, आधार कार्ड नियम. आधार कार्ड नियमात तुम्हाला सर आधार कार्ड तर आमची ऑलरेडी लिंक आहे, परंतु यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं तर हे पहा, आधार कार्ड आणि बँक पासबुकवरची जर नाव सेम असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, अन्यथा हप्ता अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण नियम असा आहे मित्रांनो की जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा 4 व्हीलर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून पुढचा येणारा लाभ जो आहे तो मिळणार नाही, कारण की याद्या ज्या आहेत त्या RTOकडे ऑलरेडी गेलेल्या आहेत, कोणाकडे आहे कोणाकडे नाही, आणि या कारणास्तव आता तुम्हाला पुढचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी असेल आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे. याच्यानंतर चौथा नियम सर्वात जबरदस्त नियम आहे मित्रांनो. हा नियम तुम्ही जर छोटाच नियम आहे, परंतु हा नियम जर पालन केला तर मग मात्र पैसे मिळण्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ती म्हणजे जर बँकेत तुमचे खाते उघडून 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्हाला EKYC जी आहे ती करायची आहे. EKYC जर तुम्ही केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो पूर्णपणे मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे KYC केली नसेल तर त्वरित तुमची KYC करून घ्या व लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11 हप्ता लगेच उचलून घेऊ शकता तुम्ही. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे 4 मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत, ते म्हणजे फक्त लाडक्या बहिणींसाठी. आता लाडक्या बहिणीसाठी कोणते निर्णय घेतले ते आपण पाहणार आहोत. पहिला निर्णयाने असा घेतलेला आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी, तो म्हणजे आम्ही वचन दिल्याप्रमाणे 2100 रुपये तर आता वाटप सुरू करणारच आहोत आणि 2100 रुपयेसुद्धा बहिणींच्या खात्यावर जमा करून टाकणार आहोत. कुठल्याही प्रकारचा आता आम्ही उशीर अजिबात करणार नाहीत. तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे आम्ही 2100 रुपये देणार आहोत, अशा पद्धतीचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता अधिक विलंब करू नका, माझ्या बहिणींना पैसे पाठवा, असे सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे आता वाट पाहण्याची प्रतीक्षा संपलेली आहे. आपण जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत, गिफ्टसुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे, ते कसे पद्धतीने मिळून घ्यायचे ते सुद्धा सांगितलेले आहेत. आणि सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर नवीन माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर सर्वात जबरदस्त माहिती आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. आणि सर्वात स्पेशल गिफ्ट आता तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे काय असणार आहे तर सिलाई मशीन मिळणार आहेत. 2400 सिलाई मशीनचं मोफत वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि यासाठी अर्ज जे आहे ते लवकरच चालू होणार आहेत. अर्ज चालू झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपण अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर हा अर्ज करण्यासाठी फक्त तुम्हाला लाडकी बहीण योजनेची पात्रता तुम्ही पात्र असायला पाहिजेत व सर्व गोष्टी तुम्ही पूर्ण केलेल्या असायला पाहिजेत. आणि मित्रांनो, आज कोणत्या महिलांना मेसेज येणार किंवा कशा पद्धतीचे मेसेज येणार ते आपण पाहूया स्क्रीनवर. तर आज मिळून एकूण 2 हप्ते जे ते एकत्रित जमा होणार आहेत. एप्रिल व मे या महिन्याचे 2 हप्ते एकत्रितरित्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर मार्च महिन्याचे 3000 रुपये तर तुम्हाला मिळाले असतीलही. होळीनिमित्त ते स्पेशल गिफ्ट वाटप केलं होतं 3000 रुपये. तर आता एप्रिल निमित्त किती पैसे नेमकं वाटप होणार किंवा किती रुपये जे आहे ते महिलांच्या खात्यावर जमा होणार ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता तो 10वा अधिक 11 हप्ता असे मिळून 2 हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या जे ते मिळणार आहेत. आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत. माझ्या बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत की माझ्या बहिणींना आज पैसे वाटून टाका, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर आज बहिणींच्या खात्यावर पैसे तर जमा होणारच आहेत. मग सोबतच गुढीपाडव्याचं मोठं कोणतं गिफ्ट असणार आहे जे की गिफ्ट आज बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. तर मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त 1 नाही 2 नाही तर 5 ते 6 गिफ्ट, जबरदस्त गिफ्ट जे आहे ते आज बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण गिफ्ट असणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत. सोबतच लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट तर मिळणार आहेत. आणि ते गिफ्ट कशावर मिळणार आहेत तर रेशन कार्डवर मित्रांनो काही गिफ्ट मिळणार आहेत, काही लाडकी बहीण योजनेवर मिळणार आहेत, तर काही इतरत्र योजनेवर मिळणार आहेत. तर असे मिळून एकूण 6 गिफ्ट तुमच्यासाठी रेडी झालेले आहेत. तर आता ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर अशा महिलांचा तर अत्यंत मोठा लाभ जो आहे तो किंवा त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. तो म्हणजे कसा तर लाडक्या बहिणींना आनंद सोबत आता रेशन कार्ड पैठणी साडीसुद्धा मिळणार आहे, कारण की गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट जे आहे ते शासनाचं वाटायचं राहिलं होतं आणि त्या कारणास्तव आता तुम्हाला हे गिफ्ट जे आहे ते वाटप होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. 10वा हप्ता वाटप जे आहे ते आजपासून सुरू झालेला आहे. हो मित्रांनो, सर्वात जबरदस्त व मोठी अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. 10वा हप्ता वाटप आज सुरू झालेला आहे व यामधील सर्वात अगोदर 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. ही यादी आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणारच आहोत. जर तुमच्या
जिल्ह्याचे नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर मग मात्र तुम्हाला लगेच लाभ जो आहे तो वितरण केला जाणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता या 10 जिल्ह्यांची नावं नेमकं कोणती असणार? तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आपल्या समोर आहे आणि ह्या नकाशा समोर तर आहेच मित्रांनो, परंतु याच्यामधील नावे आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत, कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो पैसे वाटप होणार आहेत व लाडक्या बहिणीला वेगवेगळे गिफ्टसुद्धा मिळणार आहेत. ते गिफ्ट जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होत असतो आणि या कारणास्तव आता 10वा हप्ता जो आहे तो आजपासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता 10वा हप्ता किती मिळणार हा देखील महिलांचा प्रश्न होता, परंतु तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त 3,000 रुपये जे ते लाडक्या बहिणींना वाटप केले गेलेले आहेतच व सोबतच आता महत्त्वपूर्ण म्हणजे प्रत्येक सणाला गिफ्ट महिलांना तर असतातच आणि या गिफ्टमध्येच भर पाडण्यासाठी गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट चे नियोजन शासनाने आखलेले आहे व या गिफ्टच्या अंतर्गत मित्रांनो तुम्हाला आता किती पैसे मिळणार तर 2,100 रुपये जे आहे ते 10वा अधिक 11वा हप्ता 2,100 अधिक 2,100 असे म्हणून 4,200 रुपये एकत्रितरित्या बहिणींच्या खात्यावर जमा जे आहे ते केले जाणार आहेत. तर यामधील गिफ्ट मिळण्यासाठी तुम्हाला नवीन अटी व शर्त तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. तर या अटी आणि शर्त आपण लगेच पाहूया. तर मित्रांनो व्हिडिओचा आता हा पार्ट 2 असणार आहे. चला तर सुरुवात करूया. 2, 3 आणि 4 अशा पद्धतीच्या अटी आहेत. या अटी आपण जाणून घेऊया. आता ह्या नवीन अटी नेमकं कोणत्या आलेल्या आहेत व या बहिणींना कशा पद्धतीने पूर्ण करायच्या असे आहेत व कोणत्या बहिणी पूर्ण करतील त्या बहिणींना याचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. तर मित्रांनो हे तुम्ही स्क्रीन पाहू शकता. एकूण फक्त 4च महत्त्वपूर्ण अटी यांनी दिलेल्या आहेत. या 4 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला याचा लाभ जो तो नक्कीच मिळणार आहे. चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या 4 अटीही पाहूया. या 4 अटी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व नियम असणार आहेत. तर आता महिलांचे काही छोटे मोठे प्रश्न पाहूया अगोदर. तर 10वा हप्ता कोणाला मिळणार तर हे पहा, ज्या पात्र महिला आहेत व ज्या आपण पुढे नियम सांगणारच आहे ते नवीन नियम ज्या महिला पालन करत आहेत त्याच महिलांना 10वा हप्ता जो तो मिळणार आहे. आता योजनेतून 52 लाख महिला कोणत्या महिला ज्या आहेत त्या बाद होणार आहेत किंवा बाहेर निघणार आहेत तर हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो. 52 लाख महिला योजनेतून बाहेर तर नक्कीच होणार आहेत. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय आहे तर ज्या बहिणी डबल योजनेचा लाभ घेत आहेत किंवा ज्या बहिणींनी काही नियम मोडलेले आहेत, जे शासनाने नियम सांगितले आहेत व ते नियमाचं पालन त्या बहिणींनी केलेलं नाही, अशा बहिणींना आता 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही. हो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि 52 लाख महिलांची यादीसुद्धा लवकरच जाहीर होत आहे आणि या 52 लाख महिला योजनेतून इथून पुढचा एकही हप्ता त्या महिलांना मिळणार नाही. परंतु जर तुमचे या यादीमध्ये नाव पाहिजे नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. पुढे ते आपण नियम प्रत्येक एक नियम डिस्कस केलेला आहे किंवा सांगितलेला आहे. हे नियम जर सर्व पालन केले असतील तर मग मात्र लाभ जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. नवीन अटीमुळे काही अडचण येणार का हा देखील महिलांचा प्रश्न होता. तर हे पहा, नवीन अटीमुळे सुद्धा अडचण जी आहे ती नक्कीच येणार आहे व महिला बाद होणार आहे. तर आम्हाला 10वा हप्ता कधी मिळेल तर तुम्हाला आजपासून 10वा हप्ता जो तो वाटप सुरू झालेला आहे व आज बहिणीच्या खात्यामध्ये हा 10वा हप्ता जमा होणार आहे. 2,100 अधिक 2,100 10वा हप्ताच नाही तर 10वा अधिक 11वा हप्ता असे म्हणून 2 हप्ते बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 5 मोठे गिफ्ट जाहीर तर झालेले आहेतच, परंतु हे गिफ्ट कोणते आहेत, कोणत्या महिलांना मिळणार, कशा पद्धतीने मिळणार तेही आपल्याला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. तर लाडकी बहीण वर्धापन दिन जो आहे तो मित्रांनो आता साजरा होणार आहे, कारण की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गेल्या वर्षी सुरुवात झालेली होती लाडकी बहीण योजनेची आणि हीच सुरुवात मित्रांनो कायम ठेवण्यासाठी किंवा ह्याच सुरुवातीला सपोर्ट करण्यासाठी तुम्हालाही 5 गिफ्ट जे आहे ते शासनातर्फे वाटप केले जाणार आहेत. हे 5 मोठे गिफ्ट कोणते असणार ते आपण लगेच पाहूया. तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यात हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, त्यामुळेच हा जबरदस्त निर्णय शासनाने घेतलेला आहे. याच महिन्यात आणि आजपासूनच सुरुवात जी आहे ती हप्ता वाटप करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे व 10 जिल्ह्यांची यादी मित्रांनो लक्षात ठेवा. 10 जिल्हे अजून मी सांगितलेले नाही, ते 10 जिल्हे आपण व्हिडिओच्या पुढे तर लगेच सांगणारच आहोत तुम्हाला. आणि त्या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल ना तर आज तुम्हाला बँकेत जावंच लागणार आहे, बँकेत गर्दी करावीच लागणार आहे व तेथून पैसे तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे हप्ता वाटप करण्यासंदर्भात आणि तो सुद्धा 2,100 रुपये हप्ता वाटप करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तर आता लाडक्या बहिणीला पहिलं गिफ्ट मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, लक्षपूर्वक तुम्ही ऐकत नाहीत त्यामुळे तुम्हाला गिफ्ट जे आहे ते मिळत नाहीत व गिफ्टपासून तुम्ही वंचित राहत असतात. तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजना 2.0 अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळाले होते, ती 2,490 रुपये तर मिळाले होते आणि दुसऱ्या टप्प्यातसुद्धा महिलांना 2,490 रुपये मिळून जाणार आहेत. परंतु हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं व 3 गॅस सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला मिळून जाणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेतलेला असायलाच पाहिजे. सोबतच तुम्हाला
उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या घरी असायला पाहिजे. उज्ज्वला गॅसचं कनेक्शन जर तुम्हाला असेल म्हणजेच थोडक्यात काय तर तुम्हाला तो फ्रीमध्ये गॅस मिळालेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे मित्रांनो. प्रत्येक महिन्यात जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असता तर गॅस सिलेंडर जे आहे ते बुकिंग करून भरायचे आहे. ज्या महिला गॅस सिलेंडर बुकिंग करून भरतील त्या महिलांना प्रतिमाह ₹830 असे मिळून एकूण 3 महिन्याची सबसिडी ₹2490 तुमच्या खात्यावर जमा होणार आहे व काही बहिणींच्या खात्यावर ही सबसिडीसुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे आजच तुमचं उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जे आहे ते असेल ते चेक करा आणि गॅस बुकिंग करून सबसिडीचा लाभ जो आहे तो तुम्ही लगेच घेऊ शकता. तर आता बहिणीसाठी दुसरं गिफ्ट म्हणजे मित्रांनो हे गिफ्टपेक्षा काही कमी नाही आहे. ती म्हणजे काय तर 10वा अधिक 11वा हप्ता हे दोनही हप्ते सोबत आणि ते सुद्धा ₹2100 तर असे मिळून ₹4200 हे दुसरं मोठं गिफ्ट बहिणींसाठी असणार आहे व यामध्ये ₹530 बोनस देखील बहिणींना वाटप होणार आहे. परंतु तो बोनस कशा पद्धतीने वाटप होणार त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहूया. तर आता गिफ्ट क्रमांक 3 असणार आहे. हो मित्रांनो, आतापर्यंत भरपूर बहिणींना या गिफ्टविषयी माहितीच नव्हतं कारण की हे गिफ्ट आतापर्यंत कोणी सांगितलंही नव्हतं आणि ही गिफ्ट आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी सांगत आहोत मित्रांनो. तर हे गिफ्ट असं आहे 30 प्रकारचे नवीन भांडी संच जो तो बहिणींना मिळून जाणार आहे. तो म्हणजे कोणत्या तर लाडक्या बहीण योजनेच्या ज्या महिला लाभ घेत आहेत तर अशा बहिणींना 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो मिळणार आहे. परंतु हा भांडी संच कशा पद्धतीने मिळणार तर हे पहा, या भांडी संचासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कुठे करायचा आहे तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जा तुम्ही तेथे जाऊन संपर्क साधा, आम्हाला अर्ज करायचा आहे भांडी संच मिळण्यासाठी अशा पद्धतीने त्यांना सांगा. ते लगेच तुमचा अर्ज जो आहे तो करून देतील व हे अर्ज जो तो आजपासून हे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत व अत्यंत जबरदस्त योजना आहे मित्रांनो. भांडी मिळणार आहेत अत्यंत घरगुती उपयोगासाठी ही असणार आहे. तर हे गिफ्ट तर सर्वात जबरदस्त झालंच मित्रांनो. आता चौथं आणि 5वं गिफ्ट महिलांसाठी अत्यंत स्पेशल गिफ्ट असणार आहे. आतापर्यंत कोणी सांगितलं नसेल मित्रांनो तुम्हाला स्पेशल गिफ्ट असणार आहे. चौथं गिफ्ट व 5वं गिफ्ट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. ते गिफ्ट हे महिलांसाठी अत्यंत आतापर्यंतचं सर्वात मोठं व जबरदस्त गिफ्ट असणार आहे. तर आता चौथं गिफ्ट मित्रांनो महिलांसाठी असणार आहे ती म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, ज्या योजनेची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या अशी सिलाई मशीन योजना जी आहे ती सुरू झालेली आहे व महिलांना मोफत शिलाई मशीन जी आहे ती वाटली जात आहे या गिफ्ट क्रमांक 4च्या अंतर्गत. तर मित्रांनो आता ही सिलाई मशीन कोणाला मिळणार, कोण या गिफ्टसाठी पात्र ठरणार ते आपण पाहूया. तर सिलाई मशीन अशा महिलांना मिळणार आहे महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा महिलांना स्वतःचा उद्योगधंदा चालू करण्यासाठी ही सिलाई मशीन जी आहे ती शासनातर्फे वाटप केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 शिलाई मशीन ज्या त्या वाटप केल्या जात आहे. 2400 शिलाई मशीन मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यात कमी नाहीत, भरपूर मोठा आकडा आहे. आणि या सिलाई मशीन कोणाला मिळणार तर हे पहा, सिलाई मशीनसाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अर्ज करावा लागणार आहे. तो अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आणि त्यासाठी काय लागणार तर हे पहा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला कमीत कमी 2 हप्ते जे ते मिळालेले असायलाच पाहिजेत. जर 2 हप्ते मिळालेले असतील तरच तुम्हाला सिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे. अन्यथा अजिबात अर्ज जो आहे तो तुम्हाला सिलाई मशीनसाठी करता येणार नाही. तर आता अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, अर्ज करण्यासाठी तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही आणि यामध्ये 2 अटी शिलाई मशीनसाठी यांनी ठेवलेल्या आहेत. ते म्हणजे काय तर पहिली अट यांनी अशी ठेवली होती की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो मिळालेला असायला पाहिजे कमीत कमी 2 हप्ते. याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. हो मित्रांनो, तुम्हाला उत्पन्नाचा दाखलासुद्धा यामध्ये लागणार आहे कारण की जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुमचे उत्पन्न उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे कारण की ज्या महिला उत्पन्नाचा दाखला काढून अर्ज करतील अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो अत्यंत मोठा लाभ नक्कीच होणार आहे. तर आता जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन म्हणजे कमी आहेत मित्रांनो, परंतु त्या कोणाला मिळणार किंवा लोकसंख्या तर जिल्ह्यामध्ये लाखो असते परंतु सिलाई मशीन 2400 मग कोणत्या महिलांना मिळणार तर हे पहा, ज्या महिला गोरगरीब महिला आहे त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे व सोबतच त्या लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे. तर अशाच महिलांना सक्षमीकरणासाठी ही सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे. तर यामध्ये तर चौथं गिफ्ट झालं मित्रांनो. आता 5वं गिफ्ट किती स्पेशल असणार आहे ते आपण पाहूया. तर गिफ्ट क्रमांक 5 मित्रांनो महिलांसाठी तर आता ₹2100 झाले, सर्व शिलाई मशीनही झाली. तर मित्रांनो तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती शासनातर्फे वाटप केली जाणार आहे. ही गिफ्ट तर स्पेशल गिफ्ट आहेच मित्रांनो, परंतु आता महिलांना ओढ लागलेली होती की 5 मोठे गिफ्ट आहेत, मग 5वं गिफ्ट काय असणार तर हे पहा, ज्या महिलांना गोरगरीब महिला आहेत तर अशा महिलांना नवीन स्कूटी योजना म्हणजे मित्रांनो त्यांना समजा त्यांचं हॉटेल असेल किंवा काही असेल तर अशा महिलांना
स्कूटी जी आहे ती ई स्कूटी इलेक्ट्रॉनिक स्कल स्कूटी वाटण्याचा नवीन GR आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत त्याचे अर्ज चालू झालेले नाहीत मित्रांनो. अत्यंत जबरदस्त आहे. नवीन पिंक स्कूटी जी आहे ती महिलांना वाटप केली जाणार आहे. याच्याविषयी GR आलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत योजना सुरू झालेली नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. योजना जशी सुरू होईल तशीच आपण अपडेट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे लगेच लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा. तर आता 10वा हप्ता जर मिळणारच आहे मित्रांनो. एकूण 10 जिल्ह्यांची 20 जिल्ह्यांची यादी आहे. त्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत व 10 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत. ती यादी आपण पाहूयाच. परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो 10वा हप्ता मिळण्यासाठी काही कडक नियमांचे पालन जे ते आता महिलांना करावे लागणार आहे. कारण की कडक नियम जर पालन केले तरच तुम्हाला 10वा हप्ता अधिक 11वा हप्त्याशी मिळून 2 हप्ते मिळणार आहेत. अन्यथा एकही हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. चला तर आता ते नियम नेमकं कोणते आहे ते आपण पाहूया. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. नियम क्रमांक 1 आहे आधार कार्ड नियम. हो मित्रांनो, आधार कार्ड नियम, आधार कार्ड बँकेत लिंक असणे हा तर जुना नियम होताच, परंतु आता याच नियमात भर घालण्यासाठी नवीन नियम जो आहे तो जाहीर झालेला आहे. तो म्हणजे काय, तर तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर एकच नाव असायला पाहिजे. जर तुमच्या आधार कार्डवर वेगळे नाव, बँक पासबुकवर वेगळे नाव असे जर असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो अजिबात मिळणार नाही. त्यामुळे आजच चेक करून घ्या तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर वेगवेगळे नाव आहे का. ती गोष्ट चेक केल्याच्या नंतर तुम्हाला 10वा हप्ता जो तो नक्की मिळणार आहे. तर आता नियम क्रमांक 2 मित्रांनो, लाडक्या बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता वाटप करण्यासाठी लवकरच जी आहे ती KYC जी आहे ती केली जाऊ शकते. कारण की विषय काय झालेला आहे, ज्या महिला अपात्र आहेत, ज्या महिला बाद झालेल्या आहेत, त्यासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. आणि अशाच महिलांना थांबवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे KYC नियम. हो मित्रांनो, तुम्हाला बँकेत जाऊन तुमची KYC करायची आहे. KYC केली तरच तुमच्या खात्यावर 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 4,200 रुपये तरच जमा होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही KYC केली नसेल तर लगेच KYC करून घ्यायची आहे. कारण की आता उशीर करू नका. आता पैसे वाटप होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे व ज्या महिला सर्वात लवकरात लवकर KYC करतील अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे व सर्वात अगोदर हा लाभ बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. ह्याच्यानंतर KYC कोणत्या खात्याला करायची गरज नाही. तर हे पहा, जर पोस्टाचे आत्ताच नवीन खाते तुम्ही उघडले असेल पोस्ट बँकेचे तर तुम्हाला KYC करायची गरज नाही. परंतु जर तुमचे खाते पोस्टाचे जरी खाते असेल आणि 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्हाला KYC जी आहे ती नक्कीच करावी लागणार आहे. 50 रुपये देऊन KYC जी आहे ती करत असतात. बँकेतही तुम्ही KYC करू शकता, बाहेर KYC करू शकता. त्यामुळे KYC लवकरात लवकर करून घ्या. तुम्हाला सुद्धा 10वा अधिक 11वा हप्ता जो आहे तो डायरेक्ट मिळून जाणार आहे. तो म्हणजे 4,200 रुपये 2 हप्ते मित्रांनो. 21 रुपयाची बहिणींचं तर आनंद आता गगनात मावणार नाही. तर आता तिसरा नियम आहे तो म्हणजे मोटार वाहन नियम. हो मित्रांनो, हा नियम सुरुवातीला शिथिल करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने नियम व अटी याला लावून हा नियम सुरू करण्यात आलेला आहे. तर आता नवीन नियम व अटी नेमकं काय आहेत ते आपण पाहूया. तर यामधील सर्वात अगोदर नियम व अटी अशा आहेत. तर ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, म्हणजे त्या फिरण्यासाठी किंवा घरी 4 चाकी वाहन त्यांनी घेतलेलं आहे, महिलाच्या स्वतःच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर मग मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ जो तो अजिबात मिळणार नाही. कारण की 4 चाकी वाहन म्हणलं त्याच्यानंतर तुम्ही टॅक्ससुद्धा भरत असालही आणि या नियमाच्या मुळेच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार नाही. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर. आता भरपूर महिलांचा प्रश्न होतो, सर आमच्याकडे 4 चाकी वाहन तर आहे परंतु आम्ही त्यासाठी आमच्या उद्योगधंद्यासाठी वापरतो. तर अशा महिलांना यातून सूट नक्कीच मिळणार आहे व त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून जाणार आहे. तर आता चौथा नियम क्रमांक 4 पाहूया आपण मित्रांनो. तो म्हणजे टॅक्स भरणार नियम. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल आणि सोबतच टॅक्ससुद्धा भरत असाल, कारण की ज्या महिलांचे उत्पन्न जास्त असते अशा महिला टॅक्स भरत असतात व ज्या महिला टॅक्स भरत असतात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत इथून पुढचा लाभ जो आहे तो अजिबात वितरित केला जाणार नाही. कारण की टॅक्स भरण्याच्या अंतर्गत महिलांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे महिला टॅक्स भरत आहेत व त्यांना गरज नाही पैशाची असे सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हा नियम क्रमांक 4 देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता 5वा नियम मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे काय आहे तर तो आपण पाहूया. तर मित्रांनो, हा नियम असा आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरच फॉर्मचं अपग्रेडेशन म्हणजे काय तर फॉर्मची जो तुम्ही पहिले फॉर्म भरले होते
त्यामध्ये आता नव्याने भर टाकण्यासाठी नवीन डॉक्युमेंट किंवा लेटेस्ट डॉक्युमेंट जे आहे ते जोडण्याचे लवकरच चालू होणार आहे. म्हणजे एक 15 ते 20 दिवसात म्हणजे 11व्या हप्त्याच्या किंवा 12व्या हप्त्याच्या आसपास हे चालू होणार आहे. ते म्हणजे डबल फॉर्म भरण्याचे सुद्धा चालू होणार आहेच. आणि ते डबल फॉर्म म्हणजे कसे, तर तुमच्या पहिला फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये काहीच करायचं नाही तुम्हाला. जर काही नवीन डॉक्युमेंट असेल, उत्पन्न दाखला असेल, काही असेल तर तेच तुम्हाला फक्त त्यामध्ये अपलोड करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारची काहीच करायची गरज नाही. तुमचे पैसे ऑटोमॅटिक पडत राहणार आहेत. परंतु जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये अटी असतील किंवा तुम्ही विनाकारण योजनेतून बाहेर पडलेला असाल तर मग मात्र तुमच्यासाठी हे नवीन नियम जे ते लवकरच येत आहेत व तुम्हाला यामध्ये नवीन पुन्हा एकदा संधी मिळण्यास नक्कीच मिळू शकते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे 5 महत्त्वपूर्ण नियम आहेत व ज्या महिला या 5 नियमांचं प्रमाणे किंवा काटेकोर रीतीने पालन करत आहेत व सर्व गोष्टी त्यांच्या क्लिअर आहेत, तर अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे व संपूर्ण लाभ तो 4,200 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता मुख्यमंत्र्यांनी आज 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत. ते म्हणजे बहिणीसाठी वर सांगितल्याप्रमाणे 4 गिफ्ट बहिणींना तर आता मिळणारच आहेत. आता हे 4 गिफ्ट कशा पद्धतीने बहिणीच्या खात्यावर जमा होणार तर ते देखील आपण पाहणारच आहोत. तर ज्या महिला सर्वात अगोदर गिफ्टसाठी अर्ज करतील किंवा सर्व गिफ्टच्या गोष्टी त्यांनी समजून घेतलेल्या आहेत, व्हिडिओ संपूर्ण आपला पाहिलेला आहे, तर अशा सर्व बहिणींसाठी गिफ्ट जे आहे ते वाटप असणार आहे मित्रांनो. आणि हे गिफ्ट वाटप सुरुवातसुद्धा झालेली आहे. काही महिलांनी तर गिफ्ट आपापले गिफ्ट देखील भेटलेले आहे त्यांना, परंतु ज्या महिलांना मिळाले नाहीत त्या महिलांनी व्हिडिओ आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून पहा. त्यामध्ये आपण कोणतं गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला जमा करायचं आहे किंवा मिळवायचं आहे, प्रत्येक एकूण एक गोष्ट आपण तुम्हाला सांगितलेली आहेच. आणि गिफ्टसुद्धा आपल्या सबस्क्रायबरला मिळून गेलेले आहेत. आता तर महत्त्वपूर्ण 4 निर्णय कोणते घेतलेले आहेत, तर पहिला निर्णय मित्रांनो तोच असणार आहे. वचन दिल्याप्रमाणे 21 रुपये आजपासून वाटप सुरुवात झालेली आहे. कारण की आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिली होती. आता आजपासून वाट पाहण्याची गरज महिलांना राहिलेली नाही. कारण की गिफ्ट तर असे वाटप सुरुवात तर झालेली आहे. सोबत 10वा अधिक 11वा हप्ता